एकदा त्याचा मोबाईल हाती लागायला हवा. एकदा का मोबाईल हाती लागला ना की मग त्याच्यामध्ये लपलेलं बरंच काही हाती लागू शकतं. मी लॉक उघडून देऊ? अभि, मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून आपल्या खोलीत तुमची वाट बघत होते, तर तुम्ही आलाच नाहीत. पण मला माहित होतं पुरावे मिळावेत म्हणून तुम्ही विक्रमच्या खोलीत नक्की जाणार. आणि बरं झालं त्याचा फोन आणला. त्याचं पॅटर्न लॉक मला माहिती आहे. मी उघडून देऊ? मी तुला किती वेळा सांगितलंय मीनाक्षी, मला तुझ्या मदतीची गरज नाहीये. अभि, प्लीज माझं एकदा ऐका ना. आयुष्यात जे कधीच ऐकायला नको होतं ते सगळंच तुझ्याकडनं ऐकून झालंय मीनाक्षी. तर अजून काही ऐकायची इच्छा नाहीये. तू प्लीज जा इथून.
विक्रम आपल्या सगळ्यांना गाफील ठेवून सुहाशी लग्न करण्याच्या प्रयत्नात आहे. आणि तो नक्कीच तसा काही ना काहीतरी प्लॅन करणार. हे बघा, आपल्याला त्याला हे सगळं करण्यापासून थांबवायला हवं. सोहालाही समजवायला हवं. नाहीतर हा लग्नाचा विषय आपल्या हाताबाहेर जाईल. मी विक्रमला इथून शिफ्ट करण्याचा प्लॅन केलेला आहे आणि सोहाला फक्त त्याच्यापासून लांब ठेवून चालणार नाही, तिला त्याच्यापासून कायमचं तोडावं लागणार आहे. आणि मी ते करेन. तुझ्या कुठल्याही मदतीशिवाय. हॅलो बाकी अर्गिनेन गेलेलं मी काय सांगतो ते ऐक, देतो आपण तुझ्या. हा आता एक काम करायचं, ते बायकोच्या डम्मी नवऱ्याने लय मनावर घेतलेलं आहे आपल्याला दुसरीकडे शिफ्ट करायचं. एजंटचा नंबर पाठवतोय तुला. हा त्याला जाऊन जरा सुका दम दे. हो त्याला म्हणा आपण सांगत नाही तर त्या डम्मी नवऱ्याला त्या आबीला कोलत राहायचं. हो तुला तुला अजून एक गोष्ट सांगायची राहिली. हा ती त्याला म्हणाव आम्ही सांगत नाही तोवर फ्लॅट फायनल झाला नाही असं सांगायचं. हो हा मनासारखा फ्लॅट मिळाला की फायनल करू. हो हा ठेव लाग का मला बाकीची ऑर्डर नंतर देतो. ठेव. दादा काय बघतोस? हा माणूस इथं कसा? कोण? अगं तू आता आत गेला तो. ते व्हय, ते हित कसं म्हणजे? ते हितच राहतात. तू ओळखतो का काय त्यांना? हा चांगलाच लय हरामखोर माणूस आहे तो. त्याचे काळे पैसे वाईट मीच करून दिले होते. माझं कमिशन बुडवलं आणि तेव्हापासून गायब आहे. विक्रम आज का मी तुला सोडत नाही. अय दादा तू थांब. तू हित काय राडा बिडा घालायचा नाही. आताच सांगते, हित समधी देव माणसं राहत्यात. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. तू सांगतो तसली कुठलीच कामं ह्यो माणूस करत नाही. अरे हे तेजस आहे, तेजस. विक्रम नाही, तेजस फॉरेन रिटर्न. हा फॉरेन रिटर्न. तोंड बघा म्हणा आरशात. कोणी तेजस नसून विक्रम आहे. विक्रम विक्रम राजे शिर्के. अरे दाद्या मी सांगते ना तुला, तुझा काहीतरी गैरसमज झालाय बघ. मी तुझी शपथ घेऊन सांगतो, हा कोणी तेजस नसून विक्रम आहे. विक्रम. मी ह्याचेच पैसे बदलून दिले होते. या हरामखोरामुळे माझं खूप मोठं नुकसान झालंय.
एकदम बराबर बोलायलाच बघ, एकदम 100%. ह्या माणसाकडे लय पैसे होते, मी बघितले होते ना, पण त्यांनी एवढे पैसे कशापायी आणले होते हे काय कळलं नाही बाबा. आणि आता सौताचं नाव खोटं कशाला सांगायलंय ते बी नाही माहित. तू काय काळजी करू नकस, मी सौता विचारते त्यांना, माझ्या भावाचे पैसे कशापायी थांबून ठेवलेत. हा, तू काय काळजी करू नकस, तुझे पैसे मी मिळवून देते का नाही बघ. तू जा आता, मी बघते काय करायचं. जा. चहा. अभि, चहा घ्या ना. अभि, अभि प्लीज मला असं इग्नोर करू नका. तुमच्या अशा वागण्याचा मला खरंच खूप त्रास होतोय. अभि प्लीज चहा घ्या ना, थंड होतोय. अभि, माझ्या भावाचे पैसे अडकवतो काय? आता जाऊन विचारते, माझ्या भावाचे पैसे कशाला थांबून ठेवले आणि माझ्या भावाचे पैसे कशाला अडकून ठेवले. तुम्ही एवढे पैसे कशापायी मागवले होते इथं? हा, हे मला त्या तेजस भाऊला आज विचारायचंच आहे. अजून काय विचारायचं होतं मला? हा, आणि माझ्या भावाचे पैसे कधी देणार आहेत तुम्ही मला? हा, हे मला विचारायचं. तुम्ही माझ्या भावाचे पैसे कधी देणार आहे आणि एवढे पैसे कशासाठी मागवले? तुम्ही माझ्या भावाचे पैसे कसे देणार आहे? तुम्ही एवढे पैसे कशासाठी मागवले आणि माझ्या भावाचे पैसे कधी देणार आहे? वनिता थांब, मी काय म्हणतो ते ऐक. तुला त्या दिवशी मला काहीतरी सांगायचं होतं ना? कधी? त्या दिवशी. कुणाला? वनिता, तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं ना? अभि दादा, मला ना तुम्ही आता काहीच विचारू नका आणि मी तुम्हाला आता काहीच सांगणार नाही बघा. नाही तर आता माझ्या डोसक्यात काय चाललंय ना ते समजा मी विसरून जाईल. हा, मला आता त्या तेजस भाऊंना गाठायचंय आणि त्यांना मला विचारायचंय. हा, तुला तेजसशी एवढं काय महत्वाचं बोलायचं आहे? अहो, ते समजा तर आता त्यांच्याशीच बोलायचंय ना, मग तुमच्याशी बोलून कसं चालेल? बरं बघ, मी काय म्हणतो, तुला तेजसला जे काही सांगायचंय ते तू आधी मला सांग, म्हणजे तुझ्या डोक्यात अजून पक्क होऊन जाईल. हा, तुम्ही एकदम बराबर बोलताय बघा. हा, माझं पाठांतर बघा सगळं झालंय का नाही ह्याला विचार करून ठेवलाय, काय बोलायचं काय नाही बोलायचं. बोल. हा, तर आहे ना, असं झालं मी आहे ना आता माझ्या भावाबरोबर इथं आले. यो मला सांगत होता बघा, माझं समज ध्यानात आहे का नाही? हा, म्हणून मला त्या तेजस भाऊंना विचारायचंय,
का तुम्ही माझ्या भावाचे कमिशनचे पैसे अजून का दिले नाही हा? आणि ते त्यांचं नाव खोटं खोटं इक्रम आहे असं कशाला सांगतात? आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांना विचारतेस बघा. हा थांब वनिता. हे बघ मी काय म्हणतो, तू डायरेक्ट तेजसशी जाऊन बोलू नकोस, कळलं? तो चिडेल तुझ्यावर. हा ते पण बरोबर आहे. मग कसं करायचं अभि दादा? तू एक काम कर, हे सगळं तू माझ्यावर सोड, मी बघतो काय करायचं ते. तू तुझ्या भावाची आणि माझी भेट घालून दे. मी तेजसशी बोलतो, त्याला समजावतो, त्याच्याकडनं पैसे घेतो आणि मग तुझ्या भावाला देऊन टाकतो. हा हे बघ, तू डायरेक्ट जाऊन बोललीस ना तर तेजस चिडेल आणि मग तो पैसे नाही देणार, म्हणून म्हणतोय. हा हे तुमचं एकदम बराबर आहे बघा, 100%. असंच करते. मी काय करते, माझ्या दादाचा ना नंबर तुम्हाला देते, तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. हा आणि तेजस भाऊला सांगून त्यांचे तेवढे पैसे मिळून द्या, लई उपकार होतील बघा. हा तेवढं करा. आले हा 8 2 3 ठीक आहे, जातो. तेवढं बघून घ्या. हा साऊथ तर आपल्या हात धुवूनच माग लागलाय वाटे. काहीतरी केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. या घरातनं बसताना आपलं उठवायच्या लय माग लागलाय हा. घरातनं जर का निघून गेलो तर आपल्या पुऱ्या मेहनतीवरती पाणी पडेल. आता इथनं निघून जाणार तर स्वतःला कायमचं घेऊनच जाणार. हॅलो. हॅलो, स्वा बिझी आहेस? नाही, बोल ना. अच्छा, कुठे आहेस तू? मी माझ्या रूम मध्ये आहे. अच्छा, सो हा माझं एक काम होतं, म्हणजे छोटंसंच काम आहे, पण मला त्याच्यासाठी ना हातातली सगळी कामं सोडून घरी यावं लागेल. बोल की. तो मला एक सांग, तू माझ्या रूम मध्ये जाऊन एक एनव्हलप आहे, ते बिल्डिंगच्या बाहेर एक माणूस थांबलाय, त्याला देऊ शकतेस का? म्हणजे त्याला घर सापडत नाहीये म्हणून तो बाहेर थांबलाय. प्लीज करशील माझ्यासाठी एवढं काम? नो प्रॉब्लेम, जाते मी. हे बघ, तुझ्याच रूम कडे जायला निघाले. बाय. बाय. सोहा, काय ग? काय ग, एवढ्या घाईत कुठे चालली आहेस? अगं, तेजसचं एक इम्पॉर्टंट काम आहे म्हणून जरा घाईत चालले होते. त्याने भेटायला बोलवलंय का? नाही ग, मग ऍक्च्युली त्याचा एक माणूस सोसायटीच्या गेटवर उभा आहे, त्याला हे एनव्हलप नेऊन द्यायचंय. निघते मी. अगं, तू का जातीयस? पण त्याला इथे बोलव ना. ऍक्च्युली त्याला आपलं घर सापडत नाहीये. घर सापडत नाहीये? मीनाक्षी, मला ना लेट झालाय, तो गेटवर थांबलाय, मी निघते. हा सोहा, ऐक ना. चल, मी पण येते तुझ्या बरोबर. मीनाक्षी, अगं काय चाललंय तुझं? किती काळजी करणार आहेस? मी गेटवरच चालले, आउट ऑफ सिटी नाही. हो, पण तरी मला असं वाटतंय की तू एकटी जाऊ नकोस. आणि मला असं वाटतंय की तू ह्या कंडिशन मध्ये घराबाहेर पडू नकोस. सोहा, प्लीज ऐक ना ग माझं. मीनाक्षी, हे बघ, हे खरंच खूप इम्पॉर्टंट काम आहे. मला जर लेट झालं तर तो माणूस निघून जाईल आणि तेजस चिडेल माझ्यावर उगाच. सॉरी, पण मी तुला एकटीला नाही जाऊ देऊ शकत. मीनाक्षी, तुझ्या अशा वागण्यामुळे आता चिडचिड होईल माझी. प्लीज. काय ग, काय झालं? आता ते बघ ना, मी इथे सोसायटीच्या गेटवर चालले फक्त, आणि ही अडवते मला. आणि का अडवते त्याचं कारणही सांगत नाहीये.
मीनाक्षी जाऊ देत तिला. आत्या या हो पण तू तुझ्या गोळ्या घेतल्यास का? नाही ना? चल आधी औषध घे आणि त्यानंतर आपण बघू काय करायचं ते. आत्याई माझं ऐका. मी म्हंटल ना तुला, जोपर्यंत तू औषध घेत नाहीस तोवर तुला मी कुठे जाऊ देणार नाही. चल, अहो, तू औषध कशी घेत नाही तेच आत्याई- बघते मी. आत्याई ऐका ना. चल म्हणते ना. वा तू ये ग फक्त बाहेर. बाहेर दुसरं तिसरं पण नाही, तुझा वाहणारा नवराच आहे. इथनं डायरेक्ट तुला उचलणार, लागणातच उभी करणार. वाची वारात येट या विक्रमराज शिर्केच्या घरात.